मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शालिनी कशिशला देवकी झोपल्यानंतर मग तुम्ही कुठे गेला होतात असं विचारते. तेव्हा कशिश आम्ही माई आजीच्या खोलीत. तर क्रिशमध्येच कशिशला थांबवत जाणारच होतो, परंतु गौराबाईने आम्हाला इथेच खेळू असं म्हणत थांबवून घेतलं म्हणून सांगतो. तेव्हा शालिनी व देवकी ते ऐकून खूपच खुश होतात. तर तेव्हा शालिनी मानसीला तू जा, तुला औषधं घ्यायचे असतील ना असं बोलते. तेव्हा गौरीमध्येच अरे देवा, हिच्याकडे तर माझे लक्षच गेले नाही. हिचा चेहरा तसाही बघण्यासारखा नाहीच, परंतु तरीही तब्येत बरी आहे ना, डॉक्टर काय म्हणाले असं गौरी मानसीला विचारते. तर तेव्हा मानसी चिडून जास्त काही बोलू नका असं डॉक्टर मला म्हणाल्याचं गौरीला सांगते. तर गौरी मग येताना त्यांच्याकडूनच चिकटपट्टी लावून घ्यायची ना असं मानसीला बोलते. तेव्हा ते ऐकून देवकी खूपच मोठ्याने हसते. तर मानसी वैतागते व लगेच तिथून निघून जाते. तेव्हा क्रिश गौरीला चल आपण पुन्हा खेळू असं बोलतो. तेव्हा शालिनी तू तुझ्या मम्मी बरोबर खेळ, मला गौरा मावशीसोबत जरा महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगते. आणि त्यानंतर गौरी व शालिनी रूममध्ये येतात. तेव्हा शालिनी गौरीला आता तुझे दिवस बदलणार आहेत, कारण आमची खरी गौरी कुठे आहे याची आम्हाला टीप लागली आहे, म्हणून तुला सावध करायला आले आहे असं सांगते. तेव्हा गौरी हसून वा, म्हणजे ती सापडली व्हय असं शालिनीला विचारते. तेव्हा शालिनी नाही, फक्त ती कुठे आहे याची टीप आम्हाला लागली आहे असं गौरीला सांगते. त्यावर मग तिला घरी घेऊन या की असं गौरी शालिनीला बोलते. त्यावर शालिनी गौरीला त्यामुळे तुझे या घरातील स्थान धोक्यात येणार आहे. एक मोठी बहीण म्हणून मी तुला सल्ला द्यायला आले आहे. तू रस्त्यावर येशील, तुझी घारी पण खऱ्या गौरीमुळे तुला इथे राहू देणार नाही असं बोलते. तेव्हा गौरी मी निघून जाईन, त्यात काय एवढे, तू कशाला काळजी करतेस असं शालिनीला सांगते. तेव्हा शालिनी गौरीला मला माहीत आहे तू खमकी आहेस, परंतु हे ऐश्वर्य, हे सुख तुला कुठे मिळणार आहे का? आमची खरी गौरी या घरात परत यावी असे मला वाटत नाही. माझी हिस्ट्री व तिच्याबरोबर केमिस्ट्री चांगली नाही असं शालिनी गौरीला सांगते. व गौरीला तू मला हात व साथ दे, आपण दोघी या घरावर राज्य करू अशी ऑफर देते. तेव्हा गौरी नकार देत मला राज्य करायचे नाही असं सांगते. तेव्हा तू सिंहासनावर बस, मी राज्य करते असं शालिनी बोलते. तेव्हा गौरी ते कसं असं शालिनीला विचारते. तेव्हा शालिनी खुश होत गौरीला तू घरात सर्वांना सांगायचे की तू खरी गौरी आहे असं बोलते. तेव्हा गौरी शालिनीला जर त्यांनी परीक्षा घेतली तर काय करू असा प्रश्न करते. तेव्हा मी आहे, देवकी पण आपल्या बाजूला आहे, तू अजिबात काळजी करू नको असं शालिनी गौरीला सांगते. परंतु गौरी लगेच नकार देते. त्यानंतर गौरी शालिनीला तूच सर्वांना सांग, आपण सगळे मिळून त्या गौरीला घरी घेऊन येऊयात आणि मी इथून निघून जाते असं म्हणत शालिनीचा मोठा पोपटच करते. तेव्हा शालिनी गौरीला ठीक आहे, ज्याचे करायला जावे भले तोच म्हणतो माझेच खरे, परंतु मला नंतर काही बोलू नकोस, आता तुझ्या परिणामांची फळं तूच भोग असं सांगत शालिनी लगेच तिथून निघून जाते. तेव्हा गौरी आयुष्यात इतके भोगले, आता मरण्याची पण भीती राहिली नाही, तुझ्या परिणामांची काय घेऊन बसली असं मनाशीच बोलते. आणि त्यानंतर शालिनी डोक्याला हात लावत मानसी व देवकीकडे जाते. तेव्हा मानसी तिला गौरीने डन केले का ते विचारते. तर शालिनी रडकुंडीला येत नाही ना, मला हेच कळेनासे झाले की मला जे कळतंय ते तिला कळतंय की नाही असं सांगते. तेव्हा देवकी त्यावरून शालिनीचे डोके बंद पाडते. तेव्हा शालिनी चिडून मानसीला या देवकीला बाहेर फेक असं सांगते, परंतु देवकी पुन्हा दोघींना बोर करते व आपण पहिले जसे चालले तसे चालवायचे ठरवले होते ना, मग आता हे कधी ठरले असं विचारते. तेव्हा मानसी लाजत हे मी शालिनी व माझ्या ब्रॅकेटने ठरवले असं देवकीला सांगते. तेव्हा देवकी कधी ठरवले असा प्रश्न करते. तेव्हा तू जेव्हा झोपली होतीस ना तेव्हा ठरवले असं शालिनी संतापाने देवकीला सांगते. तेव्हा मानसी दोघींना आता आपण गौरीचे सत्य सर्वांना सांगायचे, त्यामुळे त्या दोघींची हवास निघून जाईल असं सांगते.
तेव्हा शालिनी खुश होत आता ही गौरी कुठे लपेल असं विचारते. तर दुसरीकडे माई अंबाबाईसमोर प्रार्थना करत, सत्याची कास धरून असत्याचा नाश करणे हीच तुझी सर्वात मोठी उपासना आहे. माझ्या व गौरीच्या हातून काही नकळत पाप झाले असेल ना, तर ते सत्याला मुरड घातल्यानेच झाले असेल. आता आमची खरी परीक्षा असणार आहे. आमच्या पाठीशी उभी राहून आम्हाला यश दे आई असं मागणं मागतात. तेव्हा शालिनी पण तिथे येते व अंबाबाईसमोर हात जोडते. ज्यांनी माझा व देवकीचा आयुष्यभर अपमान केला, मला तर घराबाहेर पण काढले, आता मी त्यांचे खोटे सर्वांसमोर आणणार आहे. आणि यावेळी तुला त्यांची नाही तर माझीच बाजू घ्यावी लागणार आहे असं मागणं शालिनी मागते. त्यानंतर शालिनी अंबाबाईचा उदो उदो असा जयघोष करते व माईंना आशीर्वाद द्या असं म्हणत पाया पडते. आता आपण सगळे एकत्र बसून नाश्ता करूयात, मी नाश्ता बनवणार असं शालिनी माईंना सांगते. तेव्हा अंबाबाई तुला सद्बुद्धी देवो अन तू त्या बुद्धीचा सदुपयोग करो असं माई सांगतात. तेव्हा शालिनी मी करणार असं सांगून तुम्ही फक्त सर्वांना नाश्त्याला बोलवा म्हणून सांगते व लगेच तिथून निघून जाते. आणि त्यानंतर देवकीचं फक्त गौरीकडेच लक्ष असतं. तेव्हा गौरी केस विंचरत असते. तेव्हा गौरी तिला विदूषकासारखी का बघत आहेस असं विचारत भडकते. तेव्हा मी चिचुंद्री आहे ना असं देवकी सांगते. तेव्हा गौरी देवकीला मग बिळात जा की तुला इथे पहाऱ्याला ठेवले आहे का असं विचारते. तेव्हा देवकी तुला एकटे कसे सोडणार असं सांगते. तेवढ्यात माई तिथे येतात व देवकीवर भडकतात व आज ती शालिनी सर्वांना तिच्या हाताने बनवलेला नाश्ता खाऊ घालणार आहे. तुम्ही जा आणि सुगंधा व मानसीला नाश्त्यासाठी घेऊन या असं माई सांगतात. तेव्हा देवकी पाय दुखण्याचं नाटक करते व गौरीला बोलवायला पाठवता का असं माईंना विचारते. तेव्हा गौरी नकार देते. तेव्हा माई देवकीला मला बघू द्या कुठे कळ उठली ते असं बोलतात व मागच्या वेळी लाटण्याने कशी तुमची पाठ सरळ केली होती त्याची आठवण करून देतात. ते ऐकून देवकी घाबरते व आता बरं वाटत आहे असं देवकी माईंना सांगते व मनातल्या मनात आज तुमच्या नाटकावर पडदा पडणार आहे असं म्हणत खूपच खुश होते. तर इकडे शालिनी नाश्ता बनवत असते. अम्मा तिला हे कसे तरीच वाटत आहे, तुम्ही काम करत असताना मी ठोंब्यासारखे बसले असं सांगते. तेव्हा मी गौरीसारखीच आहे. आत्तापर्यंत मी जे काही केले ते पचले का? आज तर मी गौप्यस्फोट करणार आहे, त्यामुळे कुणाकुणाला तर अजीर्ण होणार आहे असं बोलते. तेव्हा अम्मा तुम्ही काय सांगणार आहे असं शालिनीला विचारते. तेव्हा नाश्ता करताना सांगणार, मी तुला आज माझ्या हाताने नाश्ता वाढणार. मी रेणुका वंश व शेखर दाजींना पण बोलावलं आहे. शिरा गोड असणार आहे परंतु सगळ्यांच्या जिभा मात्र कडवट होणार आहे असं शालिनी सांगते. तर तेव्हा अम्मा धक्क्याने शालिनीने शिऱ्यामध्ये नक्की काय काय टाकले ते पाहत राहते. मित्रांनो, पुढील भागामध्ये शालिनी माईंना गौरीच्या डोक्यावर हात ठेवून बोला की ही खरी गौरी नाही असं बोलते, परंतु माई मात्र गौरीच्या डोक्यावर हात ठेवत नाही. तेव्हा शालिनी सर्वांना माईंनी डोक्यावर हात ठेवला नाही, इथेच मी ही खरी गौरी आहे ते सिद्ध केले असं सांगते. तेव्हा ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब